दुपारी बसलो होतो, म्हटलं आता थोडीशी भूक लागली तर मग मस्त पॉपकॉर्न बनवूया. लगेच घेतले पॉपकॉर्न बनवायला, मग कुकरमध्ये बनवून घेऊ म्हटलं. आणि पॉपकॉर्न तर खूप भारी झाले, फक्त थोडं मीठ कमीच पडलं होतं त्याच्यामध्ये. मस्त पॉपकॉर्न बनवले आणि गरम गरम खाऊन घेतले पॉपकॉर्न. म्हटलं आता मस्त गरमागरम करून खाऊया. खूप छान झाले होते पॉपकॉर्न बरं का. याच्या अगोदर पण मी बनवले होते, पण आजचे खूप भारी झाले. मग मस्त चाय बनवली, ब्लॅक टी बनवली आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकलं. म्हटलं चला, माझे मिस्टर असेच चाय घेतात कधीतरी, मग मी पण पिऊन बघितली, पण खूप भारी लागली. मी अशी ब्लॅक टी घेत नाही आहे, मी दुधाची चाय घेते, पण आज लिंबू टाकून खूप छान लागलं. म्हटलं चला आपण पण अशी पिऊन बघूया कशी लागते. तर मग चाय वगैरे झाली, आता स्वयंपाकाची तयारी चालू होती. म्हटलं चला आज मस्त डाळ भात चपात्या बनवूया. आणि लगेच साईडच्या गॅसवरती भात टाकला होता शिजण्यासाठी. मस्त जिरा राईस बनवला होता आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या. मस्त डाळ शिजली होती. तुरीच्या डाळीचं वरण बनवायचं होतं आणि लगेच म्हटलं फोडणी देऊन घेऊया, नंतर चपात्या करून घेता येतात. लगेच फोडणी देऊन घेतली आणि स्वयंपाक करायला लागलं तर वेळ लागत नाही, पण डाळ भात बनवला तर पटकन मुलाला बनवून झाल्या लगेच जेवायला बसतात मुलं माझे. लगेच डाळ बनवायला टाकली आणि चपात्या पण बनवून घेऊया म्हटलं. आणि कसं आहे ना, चपात्या वगैरे झाल्यावर वरण जर असलं ना, काही जरी त्याला तिखट पाहिजे तोंडी लावायला, आणि हे नव्हतं राहिलं. मिरची आणली होती मी काल दुपारीच, साफ करून वगैरे ठेवली होती. म्हटलं चटणी वगैरे बनवूया. आता आपण कसं तिखट खाणारे माणसं, आपल्याला तिखट पाहिजे. सपक खाल्ल्यावर आपलं पोट भरत नाही. आमच्या घरामध्ये मुलं पण खातात, तेवढी मुलगी फिक्कं खाते. आणि म्हटलं नंतर स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी हे बनवून घेते चटणी सगळ्यात लास्ट. वरणाला फोडणी पण देऊन घेतली, वरण पण कडलं साईडला ठेवून दिलं. जिरा राईस पण रेडी झाला होता आणि म्हटलं चपात्या पण करून घेऊया. मस्त चपात्या झाल्याच्या नंतर आपली लगेच हे बनवायला घेते मी चटणी. हिरव्या मिरच्याची बनवायची होती चटणी, गावाकडून आणलेली संपली होती. मग म्हटलं चला आपण चटणी बनवूया. आणि तिखट वगैरे असं काही असलं खायला तर मग पोट पण भरते. आणि हे बनवलं तर आम्हाला काहीतरी तिखट पाहिजे तोंडी लावायला, आणि जास्त करून आम्ही चटणी वगैरे खातो. चटणी मस्त झाली होती आजची. थोड्या मिरच्या कवळ्या होत्या, एवढी तिखट नव्हती झाली, पण खूप भारी झाली. संपून पण गेली, कमीच पडली बरं का. मिरच्या थोड्या फिक्क्या होत्या, तर मग सगळीच खाऊन घेतली. मस्त ठेचून घेतली, आबडधोबड परतून घेतली आणि स्वयंपाक पूर्ण झाला. म्हटलं आता गरम गरम सगळं जेवण. चटणी परतणं सुरू होती, चटणी परतून काढून घेतली आणि म्हटलं लगेच जेवण करून घ्या. जेवण वगैरे सगळं करून घेतलं सगळ्यांनी. आणि आजचा ब्लॉग असा काय होता, आवडलं तर नक्की एक सबस्क्रायबर करून जा. भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये, रेसिपीमध्ये. बाय. चला आता चटणी रेडी झाली. बाय.